नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्योती राठोड आणि तुम्ही ऐकत आहात मराठी वाचन लेख, जिथं शब्दांना मिळतो आवाज आणि कथांना मिळते नवी उंची. चला तर मग आजच्या कथेमध्ये डुबकी मारूया. गर्भहरण. स्वामी विवेकानंदांना एक नदी पार करायची असते. ते नदी किनाऱ्यावर उभे असतात. स्वामी विवेकानंदांजवळ एक साधू येतो आणि म्हणतो, तुम्ही स्वामी विवेकानंद आहात का? स्वामी विवेकानंद म्हणतात, हो. स्वामी विवेकानंदांना साधू म्हणतो, तुम्ही नदीकिनारी काय करीत आहात? स्वामी विवेकानंद साधूला म्हणतात, मला नदी पार करायची आहे. मी नावेची वाट पाहत आहे. जगातील सर्व लोक तुम्हाला ओळखतात, तुम्हाला प्रेरणास्रोत मानतात, तुम्हाला आदर्श व्यक्ती मानतात आणि तुम्हाला साधी नदी पार करता येत नाही. मी तुम्हाला नदी पार करून दाखवितो, असे साधू स्वामी विवेकानंदांना म्हणतात व तो साधू नदी पार करतो. पाण्यावरून चालत नदी पार करतो आणि परत स्वामी विवेकानंदांकडे येतो आणि स्वामी विवेकानंदांना सांगतो, पहा, मी नदी पार करून आलो. मी सामर्थ्यवान आहे, पण मला जगात कोणीच ओळखत नाही. तुम्हाला मात्र सर्वजण ओळखतात. तुम्हाला लोक प्रेरणास्रोत मानतात, तुम्हाला आदर्श मानतात. असं तुमच्याकडे काय आहे? असं साधू स्वामी विवेकानंदांना विचारतात. स्वामी विवेकानंद हसत साधूंना म्हणतात, ही विद्या शिकण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले? साधू गर्वाने सांगतो, मला ही विद्या शिकण्यासाठी 15 वर्षे लागली. इतक्यात त्या ठिकाणी नाव येते. त्या नावेमध्ये स्वामी विवेकानंद बसतात व साधूलाही नावेत बसायला सांगतात. साधू त्या नावेत बसतो. नदी पार केल्यानंतर स्वामी विवेकानंद नावड्याला 1 रुपया देतात. स्वतःचे 50 पैसे व साधूचे 50 पैसे असे 1 रुपया देतात. स्वामी विवेकानंद साधूला म्हणतात, नदी पार करायला फक्त 50 पैसे लागत होते आणि त्यासाठी तुम्ही 15 वर्षे वाया घालवली. विद्या शिकण्यासाठी 15 वर्षे वाया घालवली. त्याच्याऐवजी तुम्ही 15 वर्षे समाजाची सेवा केली असती, जनतेची सेवा केली असती, तर संपूर्ण जगाने तुम्हाला ओळखले असते. आणि मी हेच केले आहे. मी 15 वर्षे समाजाची सेवा केली आहे, जनतेची सेवा केली आहे, म्हणून मला सर्व जग ओळखते. स्वामी विवेकानंदांनी साधूचे गर्भहरण केले. जे लोक स्वतःच्या ज्ञानाचा व अनुभवाचा गर्व करतात, घमंड करतात, तसेच वेळेची इज्जत करत नाहीत, वेळेची किंमत करीत नाहीत, अशा लोकांना या कथेतून खूप काही शिकण्यासारखे आहे.